मग हा सोहळा साजरा झाल्यानंतर दोघांच्यामध्ये खूप असा पत्रव्यवहार, असा ऋणानुबंध, हा सगळा भाग होता. त्या आंबेडकर हे हळूहळू एका समाज दर्शनामध्ये रूपांतरित झालं. एक व्यक्ती राहिली नाही. आंबेडकरांना ग्रंथांचं अतिशय वेड होतं. परदेशातून त्यांनी अनेक विकत घेतलेली पुस्तकं एका बोटीनं धाडली आणि दुर्दैव असं की ती बोट बुडाली, ती पुस्तकच बुडाली. बाबांना हे कळल्यानंतर 2 दिवस ते रडत होते की माझी पुस्तकं गेली, माझी पुस्तकं गेली. पुस्तकांचं वेड किती असावं. तर आंबेडकर एकदा असं म्हणाले होते की माझ्या राजगृहामधली, माझ्या निवासस्थानी असणारी माझी जी पुस्तकं आहेत ते माझे देव आहेत. या पुस्तकांनी मला हे दिवस दाखवले, या ग्रंथांनी मला दिवस दाखवले. समाजाने माझी अवहेलना केली, पण या पुस्तकाने मला ज्ञान दिलं. म्हणून मी ग्रंथांच्या बाबतीत फार असा म्हणजे जागरूक आहे. जर समजा देणं घेणं वाढलं म्हणून माझ्या घरावर जप्ती आली आणि सगळं फर्निचर, चीज, वस्तू, सगळ्या गोष्टी नेल्या तरी मी गप्पा बसेन. पण माझ्या पुस्तकांना जर कोणी हात लावला तर तो हात मी कलम करेन, मी जागेवर राहू देणार नाही. असा हा ग्रंथांचा कैवारी होता की माझी पुस्तकं ही माझी दौलत आहे, त्या पुस्तकांना मी हात लावू देणार नाही. अर्थात हल्ली माणसं तेच म्हणतात की आम्ही पुस्तकाला कोणाला हात लावू देणार नाही, आम्ही लावणार नाही. का म्हणलं का कशासाठी लावायचा. परंतु त्यांनी हे प्रेम व्यक्त केलं. ही ग्रंथनिष्ठा जी होती ती अनन्यसाधारण मानावी लागेल. एवढं हे ग्रंथांचं वेड होतं आणि सारखी ग्रंथांची खरेदी चालायची. आंबेडकरांना शब्दकोशाचं, डिक्शनरीचं जे इतकं वेड होतं त्यांना कळायचा अवकाश. वेबस्टरची नवी आवृत्ती, ते ऑक्सफर्डची आणखी आवृत्ती, ताबडतोब खरेदी. बाबासाहेब पुस्तकांची खरेदी फार करायची. काही वेळा एका ग्रंथाच्या 3-3 प्रती त्यांच्याकडे यायच्या. ते म्हणायचे असू दे, नव्या आवृत्तीत 2 ओळी नवीन असल्या तर उगीच त्या ज्ञानाला तरी पारखं का व्हायचं. मग हा ज्ञानयोगच होता. आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा त्यांना भाषणं करावी लागत होती ना, काही वेळा रेफरन्सेस लागायचे. बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये सगळी पुस्तकं होती. त्या रेग्याना ते ग्रंथपाली रेगे होते, एक प्राचार्यही रेगे होते. त्यांचा फोन जायचा की शेवटी आता तुम्ही माझ्या घरी जा आणि वरती जो माळा आहे त्या माळ्यावरती पुस्तकांची अशी उतरंड आढळेल, तर साधारण 1ली, 2री, 3री उतरंड ठेवा. मग 4थ्या उतरंडीमध्ये वरून 4थं पुस्तक असेल ते बाहेर घ्या. या पुस्तकाचं नाव हे असेल, त्याचं 4थं प्रकरण काढा, त्याचा 2रा परिच्छेद तो लिहून माझ्याकडे धाडा, कारण मला त्याचा अंतर्भाव करायचा. मग विद्या तरी किती भिनलेली बघा. नाहीतर एखादा म्हणेल कशाला इतकंच काढता, ते राहू द्या, खेळ तुम्ही निवांत राहा. परंतु विद्येच्या बाबतीत गाफीलपणा त्यांना कधीही आवडला नाही. असं हे खरोखर ग्रंथांचं वेड होतं. आता पार्लमेंटवरून निघालं म्हणून बाबांना कोणीतरी विचारलं होतं, बाबा तुमचं हे निवासस्थान तसं भव्य आहे, बाहेरचा दिवाणखाना पाहिल्यानंतर असं वाटतं स्वर्गाचंच एक शकल इथं खाली आलं आहे. सभोवतालची बाग बघितल्यावर असं वाटतं काश्मीरचं हे नंदनवनच आहे. बाबा पण आत गेलं आणि तुमची विश्रांतीची खोली पाहिली म्हणजे बैराग्याच्या मठीत आलो असं वाटतंय. तुमच्या स्वयंपाकघरात गेलं म्हणजे तर असं वाटतं की माळावरच आपण बसलो आहे. तेव्हा बाबा तुमच्या घराचा काही भाग इतका सुंदर आणि काही भाग असा एवढा केविलवाणा का. त्यावर ते म्हणाले होते, हा माझा दिवाणखाना, माझी बैठकीची खोली आणि बाहेरचं उद्यान आणि हे अत्तराचे फवारे हे माझ्या दलित बांधवांसाठी आहे. ते माझ्याकडे येतील तेव्हा या दर्शनानं त्यांची अस्मिता जागी व्हावी. आपल्यापैकी एक माणूस तरी विद्येच्या बळावरती हे ऐश्वर्य अनुभवू शकतो हे पाहून त्यांना शिक्षणाची स्फूर्ती मिळावी. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी हा बाहेरचा भाग असा ठेवला आहे. परंतु मी अंतर्यामी विरक्तच आहे. त्यामुळे माझी अभ्यासिका, माझं स्वयंपाकगृह आणि माझं शयनगृह, माझी विश्रांतीची खोली काही नाही, ती साधीच राहणार. माझ्या गरजा फार कमी आहेत. म्हणजे ह्या माणसाच्या प्रत्येक हालचालीच्या मागे एक काहीतरी समाजदर्शन उभं होतं. ते एकदा एका संदर्भात म्हणाले होते, माणसानं जगावं कसं याविषयी एका चिनी तत्त्ववेत्यानं सांगितलेलं वचन मला अतिशय आवडतं. तर त्यात तो तत्त्ववेत्ता कॉन्फ्युशियस तो असं म्हणाला होता की तुमच्याकडं 2च आणे असतील, हा शब्द कदाचित दुसरा असेल, 2 नाणी, 2 रुपये, 2 आणे असतील, तर एका आण्याचं तुम्ही धान्य खरेदी करा आणि एका आण्याची तुम्ही फुलं खरेदी करा. धान्य तुम्हाला जगवील आणि फुलं तुम्हाला जीवनाचा अर्थ सांगतील, जगायला शिकवतील. म्हणजे इतकं रसिकतेनं जीवन जगावं असं बाबासाहेबांचं हळूवार मन होतं. एकाच वेळी धान्याचा आणि फुलांचा विचार करणं
म्हणजे जीवनाच्या दोन्हीही सीमा त्यांना ज्ञात होत्या. नुसता खाऊन माणूस मोठा होत नाही, त्याच्यावर काही मांगल्याचे संस्कार झाले पाहिजेत, सौंदर्याचे संस्कार झाले पाहिजेत. आणि बाबासाहेबांच्या जीवनात हे सौंदर्याचं आकर्षण होतं. बाबांची तुम्ही कुठलीही प्रतिमा पहा, त्यांचा पेहराव पहा, अत्यंत नेटके होते. त्यांना तो गांधीजींचा साधेपणा अजिबात मान्य नव्हता. पेहराव कसा नेटका असावा, अमेरिकेत गेले होते, अशी खडी पडलेली सुद्धा त्यांना चालत नसे. तेव्हा माझ्या मनात कधी कधी विचार यायचा, फुल्यांची प्रतिमा मी पाहत असे, हे बाबासाहेबांचे गुरु यांनी कपड्याकडे लक्ष दिले नाही, पण बाबा मात्र अतिशय नेटके. याचं कारण असं की मी वेगळ्या जमान्यात वावरतो आहे. फुल्यांच्याजवळ एकही पदवी नाही आणि बाबांच्या नावामागे विद्यापीठातल्या सगळ्या पदव्या आहेत. हा फरक असून सुद्धा अंतर्यामी फुले हा माणुसकीचा पुजारी होता. माझं मन हेच माझं मंदिर असं समजणारा आणि विश्व हाच माझा देश आणि माणसावर प्रेम करणं हाच माझा धर्म, हा थॉमस पेनचा विचार त्यांना अतिशय आवडला होता. दी वर्ल्ड इज माय कंट्री अँड टू डू गुड इज माय रिलिजन. की जग हेच माझं राष्ट्र आणि सत्कर्म हाच माझा धर्म. आता हा विचार फुल्यांच्या मनामध्ये भिनला होता, तोच खाली आंबेडकरांच्यापर्यंत आला की असे कुठेतरी सवते सुभे कशाला निर्माण करतात. तेव्हा बाबासाहेबांचं व्यक्तिगत जीवन हे अनेक बाजूनं असं खरं आकाराला येत होतं. त्यामध्ये एक 37पर्यंत त्यांना सोबत करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे रमाबाई. त्यांना रमाबाई ना ते त्यांची पत्नी ते रमू म्हणत, प्रिय रमू. पत्र जे आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी पत्नीचा उल्लेख असा केला आहे, आता बायको प्रत्येकाला असावी, आई प्रत्येकाला असते, कारण शेवटी बायको काय करते हे नवऱ्याला समजू शकतं. रमाबाई शेवटी बाबा शिकायला गेले आणि लग्न अगोदरच झालं होतं, पदवीधर होण्यापूर्वीच लग्न झालेलं आणि बाबा शिकायला गेलेले. तर आता बाबांच्याजवळ पैसे नसतील, कुणीतरी विचारायचं, रमा आता बाबाला भूक लागली असेल पण तिकडं पैसे टाकल्याशिवाय काही मिळत नाही आणि बाबाला किती महाराज देऊन देणार, काय गं करत असेल तो. तर रमाबाई शेवटी पदरानं डोळे पुसायच्या आणि आपण काय करू शकतो का याचा विचार करायचा. आणि या बाईने शेवटी केलं काय, तर असे जनावरांचे, म्हशींचे, गाईचे, बैलांचे कळप असे असे समोरून जायचे, त्या हरिजन वस्तीच्या कडेनं जायचे आणि जाता जाता ही जनावरं शेण टाकायची. तर रमाबाई मुलांना, लहान मुलांना गोळा करायचे आणि म्हणायचं, ताबडतोब तुम्ही ते शेण गोळा करून आणा तर खरं, बघूया बरं कोण लवकर आणतो, खूप आणतो. आणि त्या मुलांना ते काम सांगायच्या आणि शेण गोळा केलं की त्या गोवऱ्या थापायच्या, गोवऱ्या वाळल्या की गोवऱ्या विकायच्या आणि जे पैसे हाती यायचे ते पैसे एकत्रित करून बाबांना पाठवायच्या. म्हणजे न शिकलेली एक स्त्री आपला पती शिकतो आहे त्याला मदत केली पाहिजे म्हणून काय करत होती. बाबांना रमाबाई अतिशय आवडायच्या. बाबांचा आपल्या पोराबाळांच्यावर सुद्धा अतिशय जीव होता. 26 साली गेलेला त्यांचा राजरत्न हा गेल्यानंतर शेवटी आता मुलगा गेला आहे, गतप्राण झाला आहे, हा माणूस विद्वान, त्याला काय माहीत नव्हतं, शेवटी आता गेला आहे तो परत येणार नाही. पण कित्येक तास त्या मुलाला कोणालाही त्याने हात लावू दिला नाही. माझ्या पोराला माझ्या मांडीवरून हलवू नका, माझा राजरत्न माझ्या मांडीवर आहे. म्हणजे एक वेड असं लागावं असा प्रकार की झटकाच यावा दुःखाचा, तो बाबासाहेबांना आला. बाबासाहेब कुटुंबवत्सल होते. मुलाबाळांच्यावर, पत्नीवर त्यांचं प्रेम होतं, नुसतं त्यांच्यावरच नाही तर अंगणातल्या कुत्र्यावर सुद्धा. म्हणजे नुसता असा कोरड्या बुद्धीचा तो निष्क्रिय विद्वान नव्हता. त्यांचा लाडका कुत्रा हा रोज सकाळी हा दूधवाला आला की दार उघडलं जायचं, त्याबरोबर तो आत यायचा आणि थेट बाबांच्या पायाजवळ जाऊन बसायचा. हा कुत्रा त्यांना फार आवडायचा. हा कुत्रा आजारी पडला. बाबा स्वतः त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरनं सांगितलं की याला लवकर बरं करा, याला काय काय होतं ते पहा. कुत्र्याला पोस्त करायला ते स्वतः गेले आणि दिवसातून 2 वेळा फोन करायचे. शेवटी तो कुत्रा काही वाचला नाही, औषध प्रयोगामध्ये यश आलं नाही. बाबांना फोन गेला की तुमचा लाडका कुत्रा दगावला. तर एखादं लहान पोर जसं धाय मोकलून रडावं तसा तो फोन खाली ठेवून बाबा रडू लागले. या मुक्या जीवाने एवढी सोबत केली, आता त्याची सोबत मिळणार नाही. म्हणजे अगदी जिवंत माणूस, अस्सल माणूस, मुखवट्याशिवाय जगणारा माणूस कसा जगतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. असं बाबा म्हणाले नाहीत की सर्व प्राणी नाशवंत आहेत, कुत्रा हा सुद्धा प्राणी आहे, तेव्हा तो देखील नाशवंत असणार.
तेव्हा त्याचं देहावसान घडलं तर रुदन करण्याचे काय कारण? बाबांचं भावनांचं व्याकरण वेगळं होतं. ते खरंच असे मनाला काही गोष्टी लावून घ्यायचे.